आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अनेक जागतिक आव्हानं असतानाही भारत आज सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान. अँड्रॉइड मोबाईल प्रकरणी गुगल कंपनीला ठोठावलेला दंड कायम. देशाच्या संरक्षण क्षमतांना बळ देण्यासाठी 5,400 कोटी रुपयांच्या 3 करारांवर स्वाक्षरी आणि देशांतर्गत बाजारात डाळींच्या उपलब्धतेवर परिणाम होऊ नये याकरता साठेबाजी न करण्याचे निर्देश. आता सविस्तर बातम्या. अनेक जागतिक आव्हानं असताना देखील भारत आज सर्वात वेगानं वाढणारी एक प्रमुख अर्थव्यवस्था असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ही बाब लोकशाहीमध्ये असं घडू शकतं या गोष्टीचंच प्रमाण असल्याचं ते म्हणाले. लोकशाही शिखर परिषदेला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना काल ते बोलत होते. प्रत्येक माणसाच्या गरजा आणि आकांक्षा या समान पद्धतीनं महत्वाच्या आहेत हा विश्वास लोकशाहीचा आधार असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकशाही ही केवळ रचना नसून एक आत्मा असल्याचं ते म्हणाले. अन्य जगाच्या खूप आधीपासून निवडून आलेल्या नेत्यांची कल्पना हे प्राचीन भारतातलं एक समान वैशिष्ट्य होतं. स्वतःचा नेता निवडणं हे नागरिकांचं पहिलं कर्तव्य आहे असं वर्णन महाभारतासारख्या प्राचीन ग्रंथातही करण्यात आलं आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं. आपल्या वेदातही विस्तृत आधार असलेल्या सल्लागार संस्थांच्या माध्यमातून राजकीय शक्तीच्या वापराबद्दलचा उल्लेख पाहायला मिळतो असं मोदी यावेळी म्हणाले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. 224 सदस्य असलेल्या कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी संपणार आहे. कर्नाटक राज्यात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग कटिबद्ध असून जवळपास सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दिली. आयोगानं तरुण मतदार, महिला, तृतीयपंथी आणि असुरक्षित आदिवासी गटांवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. निवडणुकीची अधिसूचना 13 एप्रिल रोजी जारी केली जाईल तर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल आहे. 21 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 24 एप्रिल आहे. भारतीय स्पर्धा आयोगानं अँड्रॉइड मोबाईल प्रकरणी गुगल कंपनीला ठोठावलेला दंड राष्ट्रीय कंपनी विधी अपिलीय न्यायाधिकरणानं योग्य ठरवला आहे. त्यामुळे आयोगानं ठोठावलेला 1,338 कोटी रुपयांचा दंड न्यायाधिकरणानं कायम ठेवला आहे. भारतीय स्पर्धा आयोगानं गेल्या 20 ऑक्टोबर रोजी अँड्रॉइड मोबाईल उपकरणांच्या बाबतीत स्पर्धाविरोधी वर्तनाबद्दल गुगलला दंड ठोठावला होता. या निर्णयाविरुद्ध गुगलने न्यायाधिकरणाकडे दाद मागितली होती. नियामकाने इंटरनेटमधील अग्रेसर असलेल्या गुगल कंपनी प्रमुखांना विविध अनुचित व्यवसाय प्रथांचा वापर थांबवण्याचेही आदेश दिले आहेत. गुगलला दंड भरण्यासाठी आणि आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. गुगलला या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल. राजस्थान राज्यात आरोग्य हक्क विधेयकाविरोधात खासगी रुग्णालयांच्या संपात सरकारी डॉक्टरांनी सहभाग घेतल्यामुळे आरोग्य सेवा कोलमडली आहे. डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आपत्कालीन सेवा आणि अतिदक्षता कक्ष कार्यरत ठेवण्यात आले आहेत. मात्र बाह्योपचार कक्षात अनेक रुग्णांना उपचार मिळू शकले नाहीत. हजारो शस्त्रक्रिया स्थगित करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा देखील ठप्प झाल्या आहेत. सरकारने रुग्णालयांमध्ये पर्यायी व्यवस्था केली असली तरी ती अपुरी ठरत असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रस्ते आणि तंत्रज्ञान संबंधित परिवहन प्रणालीबाबत भारत रशिया कार्यगटाची पहिली बैठक नवी दिल्ली इथे नुकतीच झाली. भूपृष्ठ वाहतूक, मालाच्या वाहतुकीचं व्यवस्थापन, ग्रीन मोबिलिटी आणि तंत्रज्ञानाशी संबंधित यंत्रणांमध्ये परस्पर सहकार्य सुलभ करणे हा या बैठकीचा उद्देश आहे. सहकार्याचे दीर्घकालीन आणि प्रभावी असे द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करण्याकरता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून
या चर्चेमुळे रस्ते वाहतूक विकासामध्ये डिजिटल तंत्रज्ञान सक्षम अशा ITS सेवांच्या अंमलबजावणीसाठी भारत आणि रशिया यांच्यातील दीर्घ सहकार्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचं भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्रालयानं देशाच्या संरक्षण क्षमतांना बळ देण्यासाठी सुमारे 5,400 कोटी रुपयांच्या 3 करारांवर स्वाक्षरी केली आहे. पहिल्या करारात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बरोबर भारतीय सैन्यासाठी 1,982 कोटी रुपयांच्या स्वयंचलित एअर डिफेन्स कंट्रोल अँड रिपोर्टिंग सिस्टीम प्रोजेक्ट म्हणजेच अक्षर तीरची खरेदी केली जाणार आहे. यामुळे भारतीय लष्कराची हवाई संरक्षण यंत्रणा एकात्मिक पद्धतीनं आणि प्रभावीपणे कार्यक्षम बनेल. भारत इलेक्ट्रॉनिक्स सोबतचा दुसरा करार भारतीय नौदलासाठी 412 कोटी रुपयांच्या सारंग इलेक्ट्रॉनिक सपोर्ट मेजर सिस्टीम करता आहे. सारंग ही भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरसाठी प्रगत अशी इलेक्ट्रॉनिक मोजमाप सहाय्यक यंत्रणा आहे. न्यू स्पेस इंडिया लिमिटेड कंपनीसोबतचा तिसरा करार भारतीय लष्करासाठी प्रगत दळणवळण उपग्रह GSAT-7 च्या 2,963 कोटी रुपयांच्या खरेदीशी संबंधित आहे. हा उपग्रह भारतीय सैन्याच्या दळणवळण क्षमतेत लक्षणीयरित्या वाढ करेल. यामुळे सैन्य आणि फॉर्मेशन्स तसंच शस्त्रास्त्र आणि हवाई वाहतूक यांना दृष्टीच्या पलीकडच्या मोहिमांकरता महत्वपूर्ण दळणवळण सहाय्य प्रदान केलं जाईल. तूर डाळीचा दर सामान्य पातळीवर राखण्याकरता गिरणी, साठेबाज, व्यापारी आणि आयातदार यांच्याकडून डाळींच्या साठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारनं आपले प्रयत्न वाढवले आहेत. ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी प्रमुख डाळी आयातदारांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेले सर्व साठे नियमितपणे आणि पारदर्शक पद्धतीनं घोषित केले जातील याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांना देशांतर्गत बाजारात डाळींच्या उपलब्धतेवर परिणाम होऊ नये याकरता साठेबाजी न करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. ग्राहकांसाठी डाळींची उपलब्धता आणि परवडणारा दर ठेवण्यासाठी मूल्य साखळीतील सर्व भागधारकांशी संवाद साधण्याची देखील विभागाची योजना आहे. नवभारत साक्षरता कार्यक्रम ही 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची केंद्र पुरस्कृत योजना 2022-23 ते 2026-27 या आर्थिक वर्षात सरकारनं सुरू केली आहे. 15 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील 5 कोटी निरक्षरांना साक्षर करण्याचं या योजनेचं उद्दिष्ट आहे. शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वेक्षणकर्त्यांद्वारे या योजनेतील लाभार्थींची ओळख मोबाईल अॅपवर घरोघरी सर्वेक्षण करून केली जाते. अशिक्षितांनाही मोबाईल अॅपद्वारे कोणत्याही ठिकाणाहून थेट नोंदणी करून योजनेचा लाभ घेता येईल असं शिक्षण राज्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात सांगितलं. माद्रिद मास्टर्स बॅडमिंटन 2023 मध्ये पुरुष एकेरीत भारताचा किदांबी श्रीकांत, साई प्रणीत, किरण जॉर्ज आणि प्रियांशू राजावत आणि महिला एकेरीत आकर्षी कश्यप आणि अश्मिता चालिहा यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान महिला दुहेरीची जोडी ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना जपानच्या रेना मियाउरा आणि अयाको साकुरामोटो या जोडीविरुद्ध पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला. स्विस खुल्या स्पर्धेचे विजेते सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. ते जपानच्या अयातो अँडो आणि युता ताकेई यांच्याविरुद्ध पहिल्या फेरीत खेळत होते. मात्र 9-11 असा पिछाडीवर असलेल्या मध्यंतरात प्रवेश केल्यानंतर भारतीय जोडीनं स्पर्धेतून माघार घेतली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अनेक जागतिक आव्हानं असतानाही भारत आज सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान. अँड्रॉइड मोबाईल प्रकरणी गुगल कंपनीला ठोठावलेला दंड कायम. देशाच्या संरक्षण क्षमतांना बळ देण्यासाठी 5,400 कोटी रुपयांच्या 3 करारांवर स्वाक्षरी आणि देशांतर्गत बाजारात डाळींच्या उपलब्धतेवर परिणाम होऊ नये याकरता साठेबाजी न करण्याचे निर्देश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.